नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. वही आणि पेन घेऊन लगेच बसा, टाइमपास बिलकुल करू नका. आजचा जो काही आपण मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या. भारतातील लोकनृत्य त्यावरील महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, या सर्व एक्झामसाठी हा जो काही टॉपिक आहे तो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरील हमखास याच व्हिडिओमधील तुम्हाला 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जाणार. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे भरतनाट्यम. तर प्रश्न क्रमांक पहिला, भरतनाट्यम तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. 1-2 पॉइंट लिहून घ्या. भारतीय शास्त्रीय नृत्याचा हा प्रमुख प्रकार आहे. आणि दुसरा पॉइंट, भरतनाट्यम हे भारतातील सर्वात जुने नृत्य प्रकार आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. लावणी आणि तमाशा ही दोन लोकनृत्य किंवा ही लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. लावणी किंवा तमाशा म्हटलं तरी काय हरकत नाही. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, लोकप्रिय संगीताचा हा एक प्रकार आहे. आणि दुसरा पॉइंट, पारंपरिक गाणे आणि नृत्य याचे संयोजन जे विशेषतः ढोलकी, तालवाद्य आणि अशा प्रकारच्या वाद्याच्या तालावर सादर केले जाते. तर लावणी आणि तमाशा ही लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. कोणता? कथकली असं त्या नृत्य प्रकाराचं नाव आहे. काळजीपूर्वक आहे का, महत्वाचं आहे हे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, सात्रिया किंवा सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. कोणतं? सात्रिया. तसेच आपण बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये पाहिलं आहे आसाम बद्दल अजून काही लोकनृत्य आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, जसं की बिहू, बिछुआ, नटपूजा, महारस, काली गोपाल, बगुरुंबा आणि नागा नृत्य हे सुद्धा आसामची लोकनृत्य आहेत. आणि प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? सात्रिया नावाचं शास्त्रीय नृत्य कुठलं आहे? आसाम मधील आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, कुचिपुडी हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश राज्यातील हा एक नृत्य प्रकार आहे ज्याचं नाव आहे कुचिपुडी. पहा, महत्वाचं आहे, 1 पॉइंट लिहून घ्या. कुचिपुडी थाल नृत्य या नावाने देखील ओळखलं जातं. म्हणजे हे जे काय डान्स प्रकार आहे कुचिपुडी, याला थाल नृत्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता या ठिकाणी आपण काय करूया, एक तुम्ही स्टार मार्क करून एक नोट लिहून घ्या. 8 भारतातील अत्यंत महत्त्वाचे जे काही शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत हे रिपीट परीक्षेला विचारले जातात. म्हणजेच 8 क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ इंडिया कोणकोणते आहेत? एक लिहून घ्या पॉइंट. पहिला पॉइंट किंवा पहिला प्रकार भरतनाट्यम जो की तमिळनाडूचा आहे. दुसरा कुचिपुडी जे की आंध्र प्रदेशचा आहे. तिसरा कथ्थक जे की उत्तर प्रदेशचा आहे. 4था मोहिनीअट्टम जे की केरळमधील आहे. 5वा कथकली हा सुद्धा केरळमधील डान्स प्रकार आहे. 6वा ओडिसी ओडिसामधील आहे. 7वा मणिपुरी मणिपूरमधला आहे. आणि 8वा सातरिया आसाम मधील आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, यक्षगान खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. आणि हा जो काही यक्षगान आहे हा एक पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, नाव काय आहे? यक्षगान. कुठे बिलॉंग करतो? तर कर्नाटक राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कठपुतली नृत्य काय नाव आहे? कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान या राज्याशी संबंधित आहे कठपुतली नृत्य प्रकार. अत्यंत महत्वाचा आहे, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, चारकुला हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश राज्यातील लोकनृत्य आहे. कोणतं? चारकुला. महत्वाचं नृत्य प्रकार आहे चारकुला असं त्याचं नाव आहे. कुठले आहे? उत्तर प्रदेश राज्यातील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, नाटी नृत्य हे सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे रेल्वेच्या एक्झाम मध्ये. नाटी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्यातील हा एक नृत्य प्रकार आहे. नाटी नृत्य हा या राज्याशी संबंधित आहे. कोणत्या? हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10,
पांडवानी हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड राज्यातील हे एक लोकनृत्य आहे. पांडवानी असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? पांडवानी. कुठले आहे? छत्तीसगड राज्यातील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. कालबेलिया घुमर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, राजस्थान राज्याला बिलॉंग करतो. कोणता? कालबेलिया घुमर. अत्यंत महत्वाचा हा डान्सचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. याला स्टार मार्क करून ठेवा. जंप डान्स किंवा रौफ डान्स, काय काय? जंप डान्स किंवा रौफ डान्स हे प्रसिद्ध नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीला हे बिलॉंग करतात. म्हणजे या केंद्रशासित प्रदेशातील हे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत, जंप डान्स आणि रौफ डान्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. रासलीला हे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश या राज्याला हा जो काही प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे हे बिलॉंग करतं. रासलीला असं त्याचं नाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये अन्य काही महत्त्वाचे डान्स प्रकार आहेत जसे की रासलीला, रामलीला, कजरी, नौटंकी, नाक, स्वांग, दादरा आणि चारकोला, जसे की आपण मगाशी पाहिलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. मोहिनी अट्टम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ राज्यातील हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पहा, मोहिनी अट्टम असं त्याचं नाव आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट मोहिनी अट्टम आणि अजून एक आहे कथकली. हे केरळाचे शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये हे जे काही नृत्य आहे ते या ठिकाणी मोडतात. क्लिअर? मोहिनी अट्टम आणि कथकली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. ओडिसी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा. पहा, नावातच याचं या ठिकाणी नृत्य प्रकार दडलेला आहे किंवा लपलेला आहे. तर ओडिसी शास्त्रीय नृत्य हे ओडिसा राज्याला बिलॉंग करतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. दांडिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात राज्याला बिलॉंग करतं दांडिया नावाचा लोकनृत्य प्रकार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. छोलिया आणि झोरा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड राज्यातील हे नृत्य प्रकार आहेत, छोलिया आणि झोरा नृत्य प्रकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. घुमुरा नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हे सुद्धा ओडिसा या राज्याला बिलॉंग करतं. तर ओडिसा राज्यातील घुमुरा नृत्य आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. झुमर आणि मुंडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झारखंड राज्याशी संबंधित आहे झुमर आणि मुंडा नृत्य प्रकार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. बांबू नृत्य हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोरम या राज्यातील नृत्य प्रकार आहे बांबू नृत्य प्रकार. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, त्याच्या अगोदर आपण एकदा काय करूया, संपूर्ण जो काही आपण व्हिडिओ पाहिलाय त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की लावणी आणि तमाशा कुठला आहे? महाराष्ट्र राज्य. छू फाट नृत्य आणि सिकमारी नृत्य सिक्कीम या ठिकाणचं. छाऊ आणि विदेशिया नृत्य बिहार या ठिकाणचं. भरतनाट्यम तमिळनाडू या ठिकाणचं. कथकली केरळ. सात्रिया आसाम या ठिकाणचं आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश या ठिकाणचं आहे. यक्षगान कर्नाटक या ठिकाणचं. कठपुतली राजस्थान या ठिकाणचं. पांडवनी छत्तीसगड या ठिकाणचं. जंप डान्स आणि रौफ डान्स जम्मू काश्मीर या ठिकाणचं. चारकोला उत्तर प्रदेश या ठिकाणचं. आणि ओडिसी ओडिसा या ठिकाणचं. अत्यंत अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत, नृत्य प्रकार आहेत, डान्स प्रकार आहेत. मी असे प्रश्न घेतले जे की एक्झामला ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, मणिपुरी नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मेघालय, मणिपूर, महाराष्ट्र की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती गरजेचं आहे. शेवटी जाताना अजून एक गोष्ट बोलेल, नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, जवळच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल शेअर करू शकता. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना कमेंट सुद्धा करून जाऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद.
तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर?